हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू होममेड रेसिपी विथ वैशाली. आजची आपली रेसिपी आहे रव्याचे लाडू. एकदम इझी आणि पटकन होणारे लाडू आहेत. छान मऊ होतात, कडक अजिबात होत नाही. 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. जो आपला चिरोटे रवा असतो ना, तो घ्यायचा आहे इथे. आणि 2 चमचे कढईमध्ये तूप घेतलेलं आहे. ते तूप आपण थोडं कडकडीत गरम झालं ना, की याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे आणि रवा आपण स्लो गॅसवरती छान असा रंग चेंज होईस तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर इथे जी कढई घेतली ना आपण रवा भाजण्यासाठी, ती शक्यतो अशी ब्रॉड आणि पसरट असली पाहिजे. त्याच्यामुळे आपला हात अवघडून येत नाही. आणि अशी जर छोटी कढई घेतली तर हात खूप दुखतो आपला. तर मी ही कढई चेंज करून घेणार आहे आणि दुसऱ्या कढईमध्ये मी हा रवा ट्रान्सफर करून घेणार आहे. तर मी कढई चेंज करून घेतली आणि तुम्ही पाहू शकता आता हा रवा मी छान असा भाजून पण घेतलेला आहे. तुम्ही पाहिलंच असेल की मी 1 वाटी डाळं घेतलं. 1 वाटीपेक्षा थोडंसं कमी डाळ माझ्याकडे होतं. ते डाळं जे आहे ना, मी मिक्सरला एकदम फाईन अशी त्याची पावडर केली आणि रवा आपला छान असा भाजून झालेला आहे. तुम्ही पाहिलंच असेल की छान असा रंग चेंज झाला रव्याचा आणि प्रत्येक जे म्हणजे रव्याचा जो कण आहे तो छान असा फुलला आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये जे आपण वाटून घेतलेलं डाळ आहे ना, ते ॲड करून घ्यायचं आहे आणि ते पण छान असं 5 मिनिटं आपण स्लो फ्लेमवरती छान 5 ते 10 मिनिटं आपण छान असं मिक्स करून घ्यायचं रव्यामध्ये. तर फ्रेंड्स इथे आणखी तुम्हाला सांगायचं होतं की तुम्ही हे जे डाळ्याचं पीठ आहे ना, ते मी असं सहज वापरलं. त्याच्याऐवजी तुम्ही इथे डेसिकेटेड कोकोनट पण वापरू शकता. खूप छान फ्लेवर होतो आपल्या लाडूला आणि नाही वापरलं तरी चालेल. त्यानंतर परत 1 चमचा मी इथे तूप ॲड केलेलं आहे आणि डेसिकेटेड कोकोनट किंवा तुम्ही बेसन जरी घेतलं ना अर्धी वाटी, तर ते तुम्ही इथे वापरू शकता. पण बेसन आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर जे डाळ्याचं पीठ होतं ना, ते पण छान असं रव्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे. त्यानंतर मी ती 1 वाटी साखर घेतलेली आहे. तर ही साखर ॲक्चुअली रॉ शुगर मला मिळाली, तर मी ते रॉ शुगर वापरणार आहे लाडू करण्यासाठी. तर आपल्याकडे रॉ शुगर नसेल, तर तुम्ही इथे पिठी साखर जी मिळते ना, ती वापरू शकता किंवा घरातली जी नॉर्मल साखर आहे, ती मिक्सरला छान बारीक करून घ्यायची आणि ती इथे वापरून घ्यायची. तर छान मिक्स करून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मी पूर्ण बंद केलेली आहे आणि असं छान आपण हे सगळं जे मिश्रण आहे ते दाबून घ्यायचं आहे. तर स्पॅच्युलरच्या साहाय्याने मी छान असे दाबून घेते आणि आता गॅस पूर्ण बंद केलेला आहे आणि 15 मिनिटं आपण असे झाकून ठेवायचे. तर 15 ते 20 मिनिटानंतर मी पाहिलं तर आपलं जे मिश्रण आहे ना, ते छान असं गरमच होतं पण थोडं नॉर्मल झालेलं आहे. तुम्हाला मी दाखवते की हे नॉर्मलच झालं आपलं हे मिश्रण तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे. तर त्याच्या अगोदर मी ते वेलची पावडर टाकते. ते वेलची पावडर मी साखर टाकून साखर ॲड करून केलेली होती. त्यामुळे तुम्हाला अशी व्हाईट कलरची दिसते. आणि हे आपण थोडं-थोडं मिक्सरला म्हणजे 2 पार्टमध्ये मी मिक्सरला काढून घेतलेलं आहे. तर मिक्सरमध्ये काढून घेतल्यामुळे काय होणार आहे, की मिक्सरचं भांडं गरम झाल्यामुळे याच्यामध्ये साखर जी आहे ना, ती छान अशी मेल्ट होते आणि आपल्याला लाडू बांधायला पण इझी जातात. म्हणजे कमीत कमी तुपामध्ये आपले छान असे लाडू हे घरच्या घरी तयार होतात. तुम्ही पाहिलं असेल छान असं एक घट्ट मिश्रण होतं. कारण मिक्सरमध्ये आपण जेव्हा ते फिरवतो ना, ते गरम होतं मिक्सर किंवा साखर थोडीशी मेल्ट होते आणि अशा प्रकारे आपण हे लाडू असे वळून घ्यायचे आहेत. तर एकदम इझी आणि छान अशी साधी सोपी रेसिपी आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स ॲड करू शकता. तर मी ते काजू आणि एक सॉरी मनुका घेतला आणि थोडं जे आपले बदाम आहेत ना, ते आपण लावू शकतो. थोडेसे फ्राय करून घ्यायचे आपण तुपावरती, म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो. तर अशा प्रकारे एकदम इझिली आपण असे लाडू करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहिलंच असेल एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि एकदम मऊ असे आपले लाडू तयार होतात आणि याच्यामध्ये पाणी नसल्यामुळे भरपूर दिवस हे छान टिकतात. तर आय होप फ्रेंड्स आजची तुम्हाला ही रव्याच्या लाडूची रेसिपी नक्कीच आवडली असेल. रेसिपी जर आवडली असेल ना, तर ट्राय नक्की करा आणि हो, लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर भेटूयात अशा पुढच्या छान दिवाळी स्पेशल रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. थँक यू.